लक्ष्मीबाई भालचंद्र जाधव वय 51 ही 3 वर्षांपूर्वी परमेश्वर सिद्धाराम पोमाजी वय 30 याच्या हॉटेल सिद्धगंगामध्ये कामाला आले. दिसायला सुंदर, वागणे बोलणेही चांगले. यामुळे 30 वर्षाचा परमेश्वर 51 वर्षाच्या लक्ष्मीबाईकडे आकर्षित झाला. त्याने लक्ष्मीबाईशी हसत खेळत बोलायला सुरुवात केली. हॉटेल मालक आपल्याशी चांगले बोलतो म्हटल्यावर लक्ष्मीबाई देखील तिच्याशी चांगलेच बोलू लागल्या. परमेश्वर देखील आस्तिवाईकपणे तिची चौकशी करत असल्याने लक्ष्मीबाई देखील अघळपघळ बोलू लागली. एके दिवशी परमेश्वरने आपल्या मनातील खरी भावना बोलून दाखवली. तेव्हा मात्र लक्ष्मीबाई शांत बसली. ती काहीच बोलली नाही. मनोमन ती सुखावली असली तरी तिला लगेच उत्तर देणे योग्य वाटलं नाही. परमेश्वर मात्र तिच्याकडून प्रतिसादाची वाट पाहत होता. यानंतरही ती कामाला येतच राहिली. त्यामुळे परमेश्वरला देखील आशा वाटत होती की ती आता हो म्हणेल. आणि तसेच झाले. तिने होकार दिला होता. आता दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. हॉटेलमध्ये पात्र याची कुणाला कल्पना झाली नव्हती. यामुळे त्यांची शरीर संबंधापर्यंत मजल केली. परमेश्वर अविवाहित होता. त्याला या स्त्रीसुखाची गरज होती. त्यामुळे 50शीला आलेल्या लक्ष्मीबाईचा भरलेला देह तो मनसोक्त भोगत होता. तिचा सहवास त्याला हवाहवासा वाटत होता. महिन्यामागून महिने जात होते. लक्ष्मीबाई आणि परमेश्वरचे प्रेम प्रकरण बहरू लागले होते. अशातच परमेश्वरच्या घरच्या लोकांनी परमेश्वरचे लग्न लावून दिले. आता तो आपल्या पत्नीमध्ये गुरफुटू लागल्याने लक्ष्मीबाईकडे दुर्लक्ष होऊ लागलं. परमेश्वरचे लग्न होऊन 1.5 वर्ष उलटून गेली होती. आतापर्यंत लक्ष्मीबाईचे मागे मागे करणारा परमेश्वर आता तिच्याकडे दुर्लक्ष करू लागल्याने तीही चिडली होती. आता ती भांडणे करू लागली. सुरुवातीला किरकोळ भांडणे होत होती, पण आता कडाक्याची भांडणे होऊ लागल्याने परमेश्वरने तिला खडसावले. तू गप्प बस, नाहीतर ठार मारेन. पण याने काहीच फरक पडला नाही. लक्ष्मीबाईने हे हलक्यात घेतले आणि तिने परमेश्वरशी भांडण सुरूच ठेवले. गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी हॉटेलमध्ये काम करत असताना तिने भांडण केले. याचा परमेश्वरला राग आला. त्याने तिला खल्लासच करायचे असे ठरवले. त्या दिवशी परमेश्वरने घरी सोडतो असे म्हणत तिला मोटरसायकलवर बसवले. तिला घेऊन तो एका शेतात आला. त्याच्या मनात काय चालले आहे याचा तिला अंदाज नव्हता. ती नेहमीप्रमाणे बिनधास्त त्याच्यासोबत निघाली आणि तिथेच तिचा घात झाला. त्याने त्या निर्जन स्थळी तिचा गळा दाबला. तिने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तिला यश आले नाही. तिचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह एका पडक्या विहिरीजवळ टाकून दिला. आता तो मृतदेह सापडणार नाही या भावनेने तो घरी गेला. घरी जाऊन कपडे घेऊन परगावला जाण्याच्या तयारीला लागला. पण त्याला माहीतच नव्हते की गुन्हा लवकरच उघडीस येणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील वांगदरे गावाजवळ असलेल्या एका शेतामध्ये पडकी विहीर आहे. या विहिरीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने ग्रामस्थांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन खात्री केली आणि याची माहिती उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व त्यांची टीम घटनास्थळी आले. मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाच्या गळ्यावर वन दिसून आल्याने घातपाताची शंका पोलिसांना कळाली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी काही मिळते का याची पाहणी केली, पण काही मिळून आले नाही. जमलेल्या ग्रामस्थांना या महिलेची ओळख पटवण्यास सांगितले, पण तेही या मृतदेह कोणाचा आहे हे सांगू शकले नाही. पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. डॉक्टरांनी विच्छेदन केले असता त्या महिलेचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महिलेची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले. तेव्हा एका व्यक्तीने ही महिला वांगदरे येथील हॉटेल सिद्धगंगा येथे कामास होती अशी माहिती दिली. तेव्हा तोच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. खबऱ्यांनाही कामाला लावले. ते काम खबऱ्याने फत्त केलं. त्या महिलेचे नाव लक्ष्मीबाई भालचंद्र जाधव वय 51 असे सांगितले. पोलिसांनी लगेच तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याचा मृतदेह दाखवला असता तो लक्ष्मीबाईचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. लक्ष्मीबाईचा खून कोणी व कोणत्या कारणावरून केला याचा तपास करायला सुरुवात केली. लक्ष्मीबाईच्या पतीचे निधन झाल्याने ती उदरनिर्वाहासाठी हॉटेल सिद्धगंगा येथे काम करत होती. गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी लक्ष्मीबाई यांना मोटरसायकलवरून हॉटेलचा मालक परमेश्वर सिद्धाराम मोपाजी वय 30 हा येऊन जात असल्याचं काही लोकांनी पाहिलं होतं. यामुळे परमेश्वर याच्याकडे चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. लक्ष्मीबाई माझ्या हॉटेलमध्ये कामाला होत्या, पण त्यांचा खून कोणी केला हे मला माहीत नाही, असे परमेश्वर पोमाजी म्हणताच पोलिसांनी त्यास प्रश्न केला. गुरुवारी तू मोटरसायकलवरून तिला कुठे घेऊन गेला होतास? पोलिसांच्या या प्रश्नाने परमेश्वर भाऊ चढला. थोडा वेळ त्याला काही सुचलं नाही. पोलिसांची नजर त्याच्या हालचालीकडे व हावभावाकडे असल्याचे त्याच्याही लक्षात आले होते. तेव्हा मात्र त्याने सत्य सांगण्यास सुरुवात केली. साहेब, मीच तिचा खून केलाय. परमेश्वर पोमाजीने खुनाचा गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली आणि पुढील तपासासाठी त्याला न्यायालयात उभे केले. न्यायाधीशाने 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत पोलिसांनी परमेश्वरकडून कसून चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.